आओ ही साडी बघा, मुलीसाठी निवडलेली हा. छान हा, पण सोबतीला कपाटातलो एक दागिना देवा मुली. या वाड्याची धाकटी सून हा. हो. अभि काका, आज भारीच खुश दिसतंय कोणीतरी. पण काय रे, काय झालं? देविकापेक्षा उजवा दिसला पाहिजेस तू आज. ह्या काय आणलास पांडू? पाना. कसली पाना? केळीची. तुमका नाही माहित? अरे तू काय विड्याची पाना आणून सांगितलेली ना? इड्याची पाना. जाणार जाणार. नाना जरा गप. दत्ता दत्ता, हा ना, मग काहीतरी होत आहे. पका आत घेऊन चल. आहे आहे, पाणी आण घे. आहे अन्न अन्न, हे आहे अन्न अन्न. आहे बस, आहे पाणी घेऊन ये लवकर. अन्न अन्न आहे पाणी. पाणी घेवा. अन्न अन्न अन्न, डोळे उघडा अन्न, डोळे उघडा अन्न अन्न. घेवा पाणी घेवा. अन्न अन्न, डोळे उघडा अन्न. असं काय करतास? काय झालं यांका? अका नाही माहित, हे बसले होते. मग सांगितलं छातीत दुखतंय, मी मध्ये घेऊन येले. ना डोळे उघडा अण्णा अण्णा. या काय झाला हा? तुम्ही असं काय करताय? तुमच्या लाडक्या शेवंताला जवळ नाही घेणार. अण्णा. डॉक्टरांका फोन कर. होय. माझ्या घरात मंगल कार्य हा. माझ्या घरावर तुमची सावली नको. एकेका गोळीयो घालीन. अण्णा नायकानो, आता तुम्ही किती गोळीयो घाला, आता आमका काय फरक पडणार नाही. चलत रवा हैसून, चलत रवा माझ्या घराकडे सून. चलत रवा. आम्ही तुमच्याकडे तुम्ही आमच्याकडे. आदवा आपले अन्न केले. पाचोळा झाला गोळा, वाराही शांत आहे. निष्पर्ण उभे हे झाड, पान पान शोधत आहे. सावल्या तान हलती, उरली ना कसली माया. डोहाच्या खोल तळाशी अतृप्त परितेच छाया. अशुभाचे दान पडता, निशब्द तरंग उठले. काळाचे चक्र जरासे, काळाने मागे नेले. रात्रीस खेळ चाले, रात्रीस खेळ चाले, रात्रीस खेळ चाले. रात्रीस खेळ चाले.
अगो किती वेळ झाला रे. आता बघ मी काय करतोय. माधव, छाया, अरे खेळणं बंद करा. हातपाय तोंड धुवा आणि घराकडे चला. हाय बाय माझे. चल गो छाया. मी बघ आता या बाणान तुझ्या डोक्यात उडवतो. नाना, अगो इंदू, आज अमावस्या ना. होय. अण्णा योग नाही ना अजून. हे इले. अण्णा इलो. मी पाणी अडतंय. हा अण्णा. अरे जरा लवकर घराकडे येत जा रे. हं? नाही म्हणजे हं? इंदू आता तोच जीवाचा असतो. त्याच्यावर लक्ष देऊ होय. अचानक काहीतरी घडला तर कोण धावपळ करतलो. आता जरा बाहेरचा सगळा. काय पाणी. दोन झाली ना. दोन झाली ना. तसाच तिसरा पण होताला. अरे काय झाला. परस्ताराच्या तिसर सापा. घे बाय. हाच फणांचो योशे डोळे करून माझ्याकडे बघत होतो. माई काय पण बोलतायो. फेकाडू माधव एकच फणाचो आ. एवढं मोठो आ. काळू काळू आ. थांब मी आणून दाखवतोय. बस नाही सर. तांगडे तोडून हातात दे. इंदू राखणदारी लो आ. तेका नाल देव होय. तो तिचो मान्य हो केलो. मी अण्णाक जाऊन सांगते. नाही मी सांगते त्यांका. काय नांदवताय ना तुका. मगे काय राखणदार दिसलो पोरांका. तेका नारळ देऊक नाही. एवढो नारळ दिलास तर. वर्षात किती वेळा अमावस्या येता. हं? दर अमावस्याक नारळ देव. तुझ्या बापाच्या ना आंदणात माड दिल्यात. हं? काही बाहेर जाऊ नका. आज अमावस्या. काय म्हणालो अण्णा. नारळ देऊ गेले. बरा झाला गो भाई. बरा झाला. हा राखणदाराचो मान मोठो सगळा असा ना. ह्या सगळा त्याच्यामुळेच हा. तुमका सांगतोय माझो खापर पण जो म्हणजे दत्तू नाही. झोपडीतच रवा होतो. त्या झोपडीत अमावस्याच्या रात्री कोपऱ्यात सोडून त्याका आवाज येऊक लागलो. अगो बघता तर काय हो येदो मोठो. तू राखणदार असा. तू त्याचो मान नेऊ केलो हा. आणि कनवटीचा नाणा काढल्या आणि त्याच्या समोर ठेवल्या. आणि नंतर जी काय भरभराट झाली अगो हे नाईक गावचे खोत झाले. ह्या सगळा त्याच्यामुळेच हा. सगळा त्याचाच हा. ग किती हसतास.
नाना बघ माधवा सारखे फेकतात. तोंड बंद कर. देईन एक. मोठं माणूस सांगता त्या नीट ऐकायचा. कळला? अरे अण्णा, नारळ देऊन इलय कायमचो. अरे आपलं राखणदार मारलंय बघा. पडलो हा तुमचो राखणदार. नाना, अहो त्या राखंडा तू काय ना नानू. काल अण्णान राखणदाराक गोळी मारल्या. त्याचा आता काय ता बघू खोया. त्याची पूजा करू खोई, त्याका नाल देऊ होयो, सगळे विधी करूचे लागतले. होय होय, मी तयारी करतोय. माझ्या लेकाची पापा ह्या अख्ख्या घरात भूक लागा नको. रावण जन्मा केलो हा, रावण. नाना, तुम्ही चाय घेवा. मी हेंका चाय देऊन येतय. हा, चाय. माधवा, ये. हेंका विचार खय चाललास. अण्णा काय रे? खैसर जातास. ये है सर, ये या बघ माधवा, माका बाहेर जाताना परत असा विचारायचा नाही. तुझो बापूस असं आहे मी. खय पण जाईन. कळलं? काय कळलं? बोल. हो 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 बोल. सदा, अण्णा, मी हळूहळू उरलेले पैसे देईन. वाईच उशीर लागता आपण. सदा कसली रे गाई तुका? हा? दे आरामात. तू पळून जाणार हस की मी? आणखी मदत लागणार असत तर सांग माका. मी असं आहे. हा? हो, घराकडे जा आधी. काय नेने? ए रघु, हा, तोंडाक लावलास ताक? नाही अण्णा, तू तोंडाक लायल्याशिवाय आम्ही ह्या तोंडाक लाव तरी. हा, या. येत असताना सदा भेटलेलो. बर. त्याच्या घरात कोण नवीन निघाला? अण्णा, तुझ्या नजरेक मानू आहे. काय चुकणार नाही तुझ्या नजरेच. अरे सदाची मेवणी ती उजाव काढल्या. रघुची नजर पण चांगली आहे. हा, पण जे नजरेला पडतं ते नशिबात पडत नाही. काय आज सकाळी सकाळी झालेली दिसता. नाही अण्णा, म्हणजे मका तसा म्हणूचा नव्हता.
म्हणजे तुम्ही सगळे हसता हसता म्हणून माका तसा वाटला. मला ती उष्टी माडी पिणारो मा काय करतस? अण्णानू माका तसा म्हणूच नव्हता हो. मग काय म्हणायचा होता तुका? मी कशा किती काय म्हणू हा? मग मी बोलल्यावर मनशात चुंटो लावा लावी करता म्हणा. पण काहीतरी बातमी असणारच. नाही हो, काय नाही बातमी. नानू या विचारू काय? काय नको रावान दे. तुमचा आणि तुमच्या चुलत्याचा मिटला असता तर परत तुम्ही माका मारशात. काय म्हटलंस? मी कसा कित्या काय म्हणू. खालच्या आळी दान देऊ गेलो होते तेव्हा तुमचे चुलते आबा त्याची बायको आणि झील काशी तुमच्या घराकडे जाताना दिसले. अरे चला ना. हे बघा थैसर नाना दिसतात. त्यांना हाक मारा. ओ नाना. अरे आबा काशी या या. ना पण अण्णा. अरे अण्णा नाही या घरात. चल रे. इंदू अगो पाणी आण गो. आबा आणि वच्ची इली. अगो हे काय बसलं? अण्णांची जागा ना. हो ते नाही आहेत घरात. येवा तुम्ही पण बसा. या बसा. अरे काशी हा तू ये बस. नाही नाही मी हे बसते. बा काय घे बरा हा सगळा. होय तर चालला आपला ढकलतावाय दिवस आपले. ओ होय नाना. कालच येणार होतो पण काल अमावास होती ना. राखणदाराचा नारळ देऊचो होतो. गेल्या टायमात नारळ चुकलो तर ह्याचं ऍक्सिडेंट झालं कणकवलीत येताना. ट्रकान उडवल्या. अण्णांनी तर राखणदारा का उडवल्यानी. आज चल तू. नाही ता असाच हा. तुम्ही नको लक्ष देऊ त्याच्याकडे. ए पिशवी दे ती. या बघ पोरांसाठी खाऊ पण आणलंय. माधवा घे रे. नको. का रे हा? औषध काय आमच्याकडचं खाऊ नको म्हणून सांगितलेलं आहे की काय? माधवा घे रे. घे घे जा. हा बाहेर जा. पुढच्या एक येताना ना जरा जास्त खाऊ घेऊन या. कसा बाबू येतो ना. माईन तर नाव पण ठरवला. चेडू झाला तर माया. मी छाया तर माया. आणि झील झालो तर दत्ता. छाया रवान दे गो. पोरा त्याका काय कळता. पण काळजी घे हा. हा नाना कसा ना. कसा छाया बाहेर जा तू खेळा. मध्ये मध्ये बोलता. हा बोला. म्हणजे ह्या मूळ घर ना. आता त्याचा आशीर्वाद जसं तुमच्या पाठीशी हा तसं आमच्या पाठीशी होय ना. आता त्याच्या आशीर्वादाशिवाय पुढे जाऊ की येत काय नाही ना. कसा जाणार हा? तुम्ही आपले मूग घेऊन आतापर्यंत गप रावलात. घरातून अण्णांनी बाहेर काढल्यानी हे काय बोलले नाही. मांगरावरच्या घरात जनावरासारखं राहताव हे काय बोलले नाही. कोणाचे जमिनी कोणाकडे गेले यांका कोणी काय बोलूक दिला नाही. पण देवाचे पाया पडूक पण धाक काय हो. काहीतरी बोला. नाना घरात लगीन कार्य काढलंय ना तर म्हटलं मूळ घरात देवात पत्रिका ठेवायची. देवाचाच कार्य आहे ना. करू कच होया. ठेवा पत्रिका देवासमोर. हो काशी जा ठेव जा पत्रिका देवासमोर. चल 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 चल. चल रे. एकटो एकटो काय खातस.
हे घे. या आता सगळं माझा. काय रे माधवा, काय झाला? कसला विचार करतोय? माका या घरात रावासारखा वाटणार नाही. अण्णांची भीती वाटता. मारतोच. मी मुंबईत जाणार. मी बाबा हळच रावतलय. ता अण्णा ताकासारखा पितत. ता पितलय. बायका फिरवतलय. अण्णासारखी बंदूक घेऊन गोळ्या घालतलय. तू जा मुंबई जा. माधवा तुका नको खाजा? खातोय. नको खाव. मुंबईत खाजा मिळणार नाही. दे. चला नाना येता होता. घे थांब. हळद कुंकू लावते. हा नाना बघा जमल्यास येवा लग्नात. होय तर. अरे घरातलंच कार्य येतलेच. अण्णाक सांगता येईल. अहो त्यांका येऊक जमणार का? अवस्था बघा. घे. ये हा ये. आबा तू काय एकदा सांगितलं होतंय या वाड्याची पायरी चढायची नाही म्हणून, तरी लस काय गो? कोणा कुंकू लावतस? एका थांब कुंकूच पुसताय. माझा आमच्याच घरात नाव का काढलं नाही. आता का आमच्या जीवावर उठतले? त्यांना सगळं तुमच्यामुळे झालेला. तुम्ही सगळ्यावर पाणी सोडलात ना म्हणून या सगळा होता. तुझ्या पाया पडतंय रे. अण्णा करू नको रे. अण्णा माही माही नाना काय करतास तुम्ही? माझा ऐका. आता तरी माझा ऐका. सांगत आहे नाना. या प्रभा एक पाऊल पुढे टाकायचं नाही. काय रे आबा तुका घर वया? अण्णा या घर आमचा पणा. माझ्या पंजानी बांधलेला हा. मग तुका वाटो वयो? वय आमका पण वाटो वयो. असं हे वाटो. अण्णा आबा